महावितरणच्या पनवेल विभागाअंतर्गत नावाडे शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करणारे श्री संदेश खुटले यांना मारहाण केल्याप्रकरणी पनवेल तालुका येथील पोलीस ठाण्यात थकीत वीज बिल धारक दत्तात्रय गोविंद पाटील व त्यांचा मुलगा विशाल दत्तात्रय पाटील दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासाठी भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे कलम 353, 332, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करून पनवेल तालुका पोलीस ठाणे पुढील कारवाई करीत आहेत। वरिष्ठ तंत्रज्ञ श्री संदेश खुटले व त्यांचे सहकारी जितेंद्र पाटील दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी नेहमीप्रमाणे थकबाकीची वसुलीसाठी वावंजे गाव येथे गेले होते। ग्राहक दत्तात्रय गोविंद पाटील यांची 2 महिन्याची थकबाकी असल्यामुळे त्यांना थकीत वीज बिल भरा अन्यथा वीज खंडित करावी लागेल असे सांगितल्यावर दत्तात्रय गोविंद पाटील व त्यांचा मुलगा विशाल दत्तात्रय पाटील यांनी लाईट कशी कट करतो तुला बघतोच अशी धमकी देऊन शिवीगाळ व दमदाटी करू लागले। वीज कनेक्शन तोडायला त्यांच्या घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाकडे जात असताना दत्तात्रय पाटील यांनी तंत्रज्ञ श्री संदेश खुटले यांच्या गालावर जोरात चापट मारली। वरिष्ठ तंत्रज्ञ श्री संदेश खुटले व नावडा शाखेचे सहाय्यक अभियंता श्री निलेश बुकटे यांच्या मदतीने दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे FIR दाखल केली। वीज चोरी मोहीम किंवा थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवत असताना महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालण्याची ग्रामस्थांची ही नियमित सरावाची पद्धत होती। मात्र या प्रकरणामध्ये श्री संदेश खुटले यांनी कुठलीही माघार न घेता FIR करण्याबाबत ठाम असल्याचे पाहून चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीप्रमाणे क्रॉस कंप्लेंट करण्याचा आरोपींनी प्रयत्नही केला। मात्र घटनास्थळी घडलेला संपूर्ण प्रकार हा ध्वनी चित्रफिती मार्फत रेकॉर्ड केला असल्यामुळे त्यांचा हा डाव पूर्णतः फसला। सदर प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करीत आहेत। ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे व प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन कामामध्ये सहकार्य करावे असे आवाहन महावितरण भांडूप परिमंडळातर्फे ग्राहकांना करण्यात येत आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।